त्या टीचरला पाहण्यासाठी म्हणून आम्ही तो कम्प्युटर क्लास जॉईन केला होता. सो पहिला क्रश जर स्कूलमधला म्हटलं तर ते असेल. आणि असं वाटतं की सुपर डुपर हिट होईल हा मूवी आणि व्हायलाच हवा. हा मूवी म्हणजे आमचा घरचाच सगळ्यांचाच मूवी आहे, असंच आम्ही यामध्ये काम केलेलं आहे. आणि लोकांना खूप वेगळ्या भूमिकेमध्ये मी दिसणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. पहिलं त्याचं ॲज अ डिरेक्टर काम असेल तरी हे काम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. वर्ष संपत आलं आहे, थोड्या दिवसांमध्ये वर्ष संपणारच आहे. एक नवीन वर्षाची सुरुवात होते आणि याच नवीन वर्षाच्या नवीन महिन्यामध्ये एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, इलू इलू. आणि या चित्रपटाचा टीजर पोस्टर लॉन्च सोहळा आज पार पडला आहे. बरं, तर ज्या जाधववाड्याची पायामुळं सगळी थरथरली आहेत, घाबरले आहेत, हादरलेले आहेत ना, त्याचं कारण म्हणजे मीरा जगन्नाथ ज्या सिनेमामध्ये एक अशी भूमिका साकारत आहे ज्याच्यामुळे जाधववाडीची पूर्ण वाट लागणार आहे, जे आम्ही टीजरमध्ये सुद्धा बघितलं आहे. किती भारी वाटतं आणि किती एक्साइटमेंट वाटते की नवीन वर्षामध्ये आपला पहिला मराठी चित्रपट येतो आहे आणि नवीन वर्षाची सुरुवातसुद्धा त्याच्यानेच होणार आहे. काय सांगशील त्याबद्दल? 2025चा पहिला चित्रपट आणि माझाही आयुष्यातला पहिला चित्रपट असणार आहे हा. येस, त्यामुळे खूपच जास्त एक्साइटमेंट आहे. मूवी खूपच सुंदर बनवलेला आहे. तुम्ही टीजरमध्ये पाहिलं आहे, आत्ता सॉन्ग पाहिलेलं आहे, सगळ्यांची मेहनत दिसती आहे. आणि खूप एक्सपेक्टेशन्स आहेत मला या मूवीकडून, आम्हा सगळ्यांनाच रादर. आणि असं वाटतं की सुपर डुपर हिट होईल हा मूवी आणि व्हायलाच हवा. येस, नाही, कारण का ना, जेव्हा इलुलीचं टीजर आलेलं ना किंवा इलुलीचं पहिलं पोस्टर आलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की टिपिकल लव्ह स्टोरी असणार आहे, एक मुलगा एक मुलगीवर. पण आत्ता बघतो ना तर पूर्णपणे चेंज झाले होते. श्रीकांत सरांची आणि तुझी जोडी ना म्हणजे अनएक्सपेक्टेड अशी जोडी होती का. कारण का श्रीकांत सरांना आपण बघितलं की श्रीकांत सरांचा अभिनय, त्यांची जोडी पूर्णपणे वेगळी असते, पण इथे काहीतरी समीकरण वेगळंच आहे. मीरा जगन्नाथला मला विचारायला आवडेल की कलाकार म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा इलू इलू या संपूर्ण सिनेमाकडे ती कशा पद्धतीने बघते? कलाकार म्हणून तर वेगळ्या पद्धतीनं ऑफकोर्स, बट हा मूवी म्हणजे आमचा घरचाच सगळ्यांचाच मूवी आहे, असंच आम्ही यामध्ये काम केलेलं आहे. आणि लोकांना खूप वेगळ्या भूमिकेमध्ये मी दिसणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण लोकांनी मला विलनच्या भूमिकेमध्ये नेहमी पाहिलेलं आहे. आणि मूवी करतानासुद्धा मला जाणवत होतं की ओके, हे जरा वेगळं दिसणार आहे. आणि लोकांना एक्सपेक्ट करायला थोडा वेळ लागेल की नाही मला माहीत नाही, बट लोकांना नक्की मी आवडेल हे आजच मला टीजरवरून कळलेलं आहे. कारण लोकांचा प्रतिसाद खूप छान मिळाला मला आज. सो मी आनंदी आहे त्यात. बरं, तर सिनेमा जेव्हा सुरू होत होता ना किंवा सिनेमाचा जो कार्यक्रम सुरू होता ना, तर 1988 म्हणजे नॉस्टॅल्जिया, पूर्णपणे जुनाचा काळ. जेव्हा मी शाळेमध्ये होतो तर माझी सगळ्यात पहिली क्रश होती ती इंग्लिश मॅडम. येस, इंग्लिश मॅडम. आणि माझी मराठीच्या ज्या बाई होत्या, मीरा जगन्नाथच्या आयुष्यामध्ये असं पहिलं क्रश वगैरे असं काही आहे की जे झालं ते झालं रे, तेव्हा आता काय होतं आपल्याला काय माहिती नसायचं? का नाही, उलट आत्ता आपण ज्या गोष्टी आठवतो त्या आपल्याला लहानपणीच्या आणि शाळेच्याच गोष्टी जास्त आठवतात. सो स्कूलमध्ये मुलींची स्कूल, मुलांचा काही संबंध नाही, पण आमच्या स्कूलमध्ये कम्प्युटर आले होते. त्यावेळेस कम्प्युटरचे टीचर आले होते, एक त्यांच्याबरोबर यंग सोफिस्टिकेटेड एकदम फॉर्मल कपडे वगैरे असे घालून. आणि आम्ही फक्त त्या टीचरला पाहण्यासाठी म्हणून आम्ही तो कम्प्युटर क्लास जॉईन केला होता. सो पहिला क्रश जर स्कूलमधला म्हटलं तर ते असेल. आणि बाकी मग आपले आहेत ॲक्टर्स जे असतात ते ॲक्टर्स. येस. बरं, तर जसं सिनेमाचे आता प्रमोशन सुरू होतं ना, तसं खरंच खूप तुमच्या कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका किंवा तुमच्याकडून खूप चांगले प्रतिसाद मला येत आहे. अजिंक्यसारखा नवोदित दिग्दर्शक, प्रत्येक कलाकाराला एक भीतीसुद्धा असते की अरे पहिला दिग्दर्शक आहे हा, किंवा त्याचा पहिला चित्रपट आहे. सेटवर कधी असं झालं की खरंच हा चांगलं करेल का आता सगळं पाठीमागचं बघून आल्यानंतर असं वाटतं की अरे यार काय चांगलं झालं असं? नाही, मी जसं म्हटलं माझाही पहिलाच चित्रपट आहे हा. त्यावेळेस मी सिरियल केल्या होत्या, माझ्या नवऱ्याची बायको आणि आणखीन नकळत सारे घडले वगैरे. बाकी छोटी मोठी कामं चालू होती माझी. अजिंक्यचा कॉल आला त्यावेळेस मी 5 मिनटात त्याला हो बोलले. बिकॉज काय होतं ना, एक आर्टिस्टसुद्धा ना एका चांगल्या कॅरेक्टरची वाट बघत असतो की एक कोणीतरी चांगला रोल द्यावं ज्याच्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा चेंज होईल. आणि जोपर्यंत तू आर्टिस्ट डिरेक्टरला आणि डिरेक्टर आर्टिस्टला चान्स देत नाही ना, तोपर्यंत ते काम दाखवणार कसं? आणि मी म्हणते अजिंक्य पहिला डिरेक्टर म्हणजे पहिलं त्याचं ॲज अ डिरेक्टर काम असेल तरी हे काम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून हे मला काम देणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण ज्या पद्धतीत लोक मला पाहायचे विलनच्या भूमिकेमध्ये, म्हणजे मी त्याला म्हटलं अरे तू का घेतोयस मला हा प्रश्न पडलाय ॲक्च्युली, छटा आहे एक्झॅक्टली. पण तो म्हणला नाही मला माहिती तुम्ही कराल हे. तर म्हणलं ओके ठीक आहे. पण त्याच्यानंतरही म्हणजे ज्या दिवशी मी त्याच्या टीमबरोबर जॉईन झाले ना,
एक गोष्ट तो सांगायचा की आता आपण असं करतोय, पुढे आपण तसं करतोय, काही प्रॉब्लेम आले मध्ये, का रे थांबलंय मूवी, मी वाट बघते त्याची. तर म्हणलं नाही होत आहे, असं आपल्याला चेंज करायचं आहे, हे चेंज करायचं आहे. तर मला ना सगळ्या टीमची मेहनत आहे, पण सिरियसली मला त्याचं खूप कौतुक करावं वाटतं आहे. पैसे म्हणा, मेहनत म्हणा, मेंटली, फिजिकली खूप ड्रेन व्हायला होतं ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये. आणि जसं सगळ्यांना माहिती आहे, हा मूवी बनवायला वेळ लागला आहे, शूट झालं आहे तरीसुद्धा रिलिजिंगला वेळ लागला आहे, कारण त्याला हवं तसं त्यांनी करून घेतलं आहे. आणि मगच तो म्हणाला की मी रिलीज करेन. पहिला पिक्चर आहे, असा तसा तरी नाही करणार. आणि हे टीझरमध्ये कळतं आहे तुम्हाला. नाही, खरंच खूप भारी वाटते. तुर्तास मी इथे थांबतो, खूपच वेळ झाला आहे, भूक लागली आहे सगळ्यात महत्त्वाचा. धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. एक नवा कोरा चित्रपट आमच्यासाठी घेऊन येत आहे तुम्ही, तर तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.